तुमचं नाव काय काय प्रकरण आहे सांगा तुम्ही. मी आदेश मोरे, रिपब्लिकन सेनेचा उपजिल्हा अध्यक्ष. गेल्या 2022 पासून ते आतापर्यंत मी वारंवार महानगरपालिकेला तक्रार करत आहे, पण ह्यावर दुर्लक्ष होत आहे महानगरपालिकेचे. संभाजीनगर नगरमध्ये काय झालं आहे? संभाजीनगरमध्ये 2022 मध्ये जेव्हा फाउंडेशन बांधलं होतं, तेव्हा महानगरपालिकेने ह्याच जागेवरती तोडक कारवाई केली. त्याची ऑन रेकॉर्ड त्यांच्याच पोर्टलवरती पण सुद्धा उपलब्ध आहे. त्यांनी नोटीस दिलेली ती नोटीस सुद्धा उपलब्ध आहे, फोटो त्यांचे उपलब्ध आहे. असतानाही बीएमसी ला हे कसं समजत नाही की बाबा 2022 मध्ये हा प्लॉट खाली होता, मग आता 2024 मध्ये त्यांच्याकडे 80ची आणि 81ची परवानगी कशी काय आली? आता तुम्ही प्रशासनाचं काय मागणी करणार आहे? प्रशासनाला माझी एकच मागणी आहे की जशी पवईमध्ये गोरगरिबांची घरं तोडली, जी लोक 20 वर्षापासून तिथे राहतात त्यांना बेघर केलं, त्याच प्रकारानं काय आता संभाजीनगरमध्ये पण होणार का? कारण की आता एखादा व्यक्ती आपल्या कष्टाने पैशाने घरं विकत घेतो, त्याला ह्याची जाणीव नसते की ती ही शासनाची कोणती जागा आहे आणि कोणी बांधली आणि काय असे बांधले. त्यांना फक्त राहायला घर मिळतं म्हणून ते विकत घेतात स्वस्त्यामध्ये. आता ही लोक भूमाफिया स्वस्त्यामध्ये घरं विकणार, उद्या 10 वर्षानंतर 20 वर्षानंतर त्याच्यावर काही निर्णय आल्यावर किंवा बिल्डर आल्यावरती त्याच्यावरती नोटीस देऊन तोडक कारवाई करणार. हे योग्य नाही.